त्या ठिकाणी सर्व काळेवाडी, घोडेगाव, चौकी, आपलं तोंडी सर्व शेतकरी जमले आहे. सर्व रेल्वे लाईनीसाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर शासनाने आम्हाला सर्व मोबदला व्यवस्थित नाही दिला, आम्ही मरायला तयार आहे आणि गोळ्या घातल्या तरी आम्ही तयार आहे गोळ्या झेलायला. सर्व शेतकऱ्यांचा व्यवस्थित मोबदला नाही मिळाला, शेड, पोल्ट्री, रेल्वे लाईन जेवढे क्षेत्र जाणारे त्यांचा फळबाग व्यवस्थित आम्हाला मोबदला नाही मिळाला तर आम्ही मरायला तयार आहे. न्यू रेल्वे मार्ग जात आहे या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त साठी आम्ही सर्व शेतकरी आज इथे जमलेलो आहोत. दादांच्या नेतृत्वाखाली आम्हाला 1,60,00,000 रुपये हेक्टरी भाव मिळाला पाहिजे आणि घरातून एका सदस्याला नोकरी मिळाली पाहिजे अशी शासनाकडे आमची विनंती आहे. जर आमचं समाधान झालं नाही तर आम्ही येत्या 22 तारखेला रस्ता रोको आंदोलन करणार आहे. शेखर दादा यांच्या नेतृत्वाखाली जळगाव चोंडी येथे. मनमाड इंदोर रेल्वे मार्गामध्ये आमच्या जमिनी जात असल्यामुळं आम्ही शेखरदादांच्या नेतृत्वामध्ये काळवाडी येथे चर्चासत्र मांडलंय. आमची सरकारकडे मागणी आहे की आमच्या जमिनीला चांगला मोबदला भेटला पाहिजे. कमीत कमी हेक्टरी 1,60,00,000 रुपये असा मोबदला भेटला पाहिजे. त्यामध्ये आमची विहीर, चाळ, फळबागा असतील, फळबागा असतील, शेड, पोल्ट्री सर्वांचा मोबदला चांगल्या प्रतीचा मिळाला पाहिजे. याच्यासाठी आमची सरकारकडे मागणी आहे आणि त्यातच आमचं जर समाधान झालं नाही तर येत्या 22 तारखेला आम्ही चोंडी जळगाव येथे आंदोलन छेडणार आहे. त्यासाठी आमचं नेतृत्व शेखर दादा हे करणार आहे. काय माहिती आता त्याच्यासाठी जायचं ना आपल्या मार्गावर. आणि आम्ही सर्व जेवढे न्यू रेल्वे लाईनचे जे शेतकरी आहे त्यांची आज एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत असं म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी एक निर्धार केला की शासनाने कमीत कमी 1,60,00,000 रुपये हेक्टरी आम्हाला मोबदला दिला तरच शासनाला आम्ही जमिनी देऊ किंवा आणि त्याचबरोबर आमच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी सामावून घेतलं तरच आम्ही या जमिनी शासनाकडे जाऊ देऊ. नाही तर अन्यथा आम्ही रक्ताचा पाठ वाहिले तरी चालेल पण आम्ही शासनाला 1 गुंठा 1 इंचही जमीन देणार नाही. हा प्रकल्प वर्ष किंवा कायमचा जरी बंद झाला तरी आम्हाला त्याच्याबद्दल कुठलीही खंत नाही. फक्त शासनाने आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न, पुढच्या पिढ्यांचा प्रश्न सोडवला तरच आम्ही ही रेल्वे लाईन जाऊ देऊ. अन्यथा काही आमच्या अंगावर किती शासनाने गोळ्या झाडल्या काही झाडल्या तरी आम्ही 1 इंचभर जमीन सुद्धा आम्ही शासनाला देणार नाही आणि किंवा 1 इंचही मागे हटणार नाही असा आम्ही आज ठाम निर्धार काळेवाडी या ठिकाणी केलाय. शेखरदादा यांच्या नेतृत्वात यापुढे हा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल याची शासनाने नोंद घ्यावी. या मार्गाचे ज्या शेती संपादन भूसंपादन करण्यात येऊ राहिलं त्या भूसंपादनामध्ये शेतकऱ्याचा बाजारभाव आणि बाजारभावापेक्षा कवडी मालापेक्षा एवढा रेट काढलेला आहे का 3-3.5 लाख रुपयात आज 200 स्क्वेअर फूट प्लॉट बी येत नाही, काहीच येत नाही. आणि शेतकरी जोपर्यंत उभा राहणार नाही, सरकारच्या आपल्याला आंदोलन उभं करून सरकारच्या लक्षात आणून द्यावं लागणार आहे. आणि रेल्वे महामार्गाचे भुसावळचे DRM त्यांच्याशी मीटिंग करून आणि या गोष्टी आपल्याला पूर्ण पद्धतीत बोलावं लागणार आहे. आणि शेखरदादा पगार यांची माझी काही आजच ओळख झाली. मी मागं भरपूर जणांना शेतकऱ्यांना बोललो
पण लोक माझी हसी मजाक करते, मी त्याच्यामुळे मी काही मनात घेत नाही. पण आपल्याला माहिती आहे पुढच्या काही गोष्टी मी एक आंदोलनमधून मी निघून येले. आपण कधी सगळे मिळलो तर स्टे ऑर्डर सुद्धा निघते, याच्यावर स्टे ऑर्डर काढता येते. तर स्टे ऑर्डर काढायला सगळ्यांना एकत्र येऊन, इकडचे 5-6 गाव आहे इकडचे काही, त्याचे सगळ्यांनी एक स्टे ऑर्डर, एक वकील पाहून ती स्टे ऑर्डर तरी दादा काढा, स्टे ऑर्डर निघा ती, त्याच्यासाठी आपण